सावरकरांचा अभ्यास करण्यासाठी, कारण आजकाल भक्त या शब्दाच्या मागे कारण नसताना अंध असं लावत असल्यामुळे त्या शब्दाचा तो बोचटपणा सुरू झालेला असल्यामुळे मी म्हणतो ते सगळेजण अभ्यासक असतात. सावरकरांचा अभ्यास करण्यासाठी आणि तो अभ्यास करत असताना त्यांच्यातील एक तरी गुण शतांशानं आपल्यामध्ये उतरवून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व सोलापूर वासियांना नमस्कार. मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी इथं उभा आहे. मला ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, विशेषतः बडवे सरांचे आभार मानतो. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी ही मराठी जनांसाठी, विशेषतः आम्हा मराठी कलाकारांसाठी, मी नेहमीच एक रंगकर्मी म्हणून मला हे दोन्ही दिवस अत्यंत प्रेरणादायी दिवस आहेत असं वाटतं. म्हणजे कुठलीही खरं एखादी 2 दिवसीय व्याख्यानमाला घेण्यासाठी याच्यासारखा दुसऱ्या महत्वाचा हेच नाही, दिवस नाही असं वाटतं. 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची 60वी पुण्यतिथी झाली आणि 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्त मराठी राजभाषा दिन आपण सगळेजण साजरा करतो. विविध ठिकाणी मराठी भाषेचा उद्घोष करतो, मराठी भाषेबद्दल अनेकानेक कार्यक्रम करतो. म्हणजे काव्यवाचनाचे असतील, अभिवाचनाचे असतील, नाट्यवाचनाचे असतील, पुस्तक वाचकांचा मेळावा असेल, अनेक कार्यक्रम करतो. त्यामुळे मला हे 2 दिवस मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे वाटतात. आणि त्यातलं सावरकरांच्या पुण्यतिथीचा दिवस तर मला खूप आतून काही प्रेरणा देणारा नेहमी वाटतो. मी जेव्हा 26 फेब्रुवारीला सावरकरांचं स्मरण करतो, त्यांना आदरांजली वाहतो, त्यावेळेला हे आत्मसमर्पण आहे याची जाणीव होते. जे धैर्य सावरकरांनी मृत्यूला सामोरं जाताना दाखवलं ते धैर्य येरा गबाळ्याचं काम नव्हे. ज्या वेळेला त्यांना असं लक्षात आलं की 2 फेब्रुवारीला आपल्या राहत्या घरामध्ये मोरीमध्ये स्नान करत असताना ते पडले आणि त्याच्यानंतर त्यांच्या हालचाली या पूर्ण थांबल्या. पाठीच्या माकड हाडाला त्यांच्या दुखापत झाली आणि त्याच्यानंतर त्यांना आता हालचाल करता येणं शक्य नाही आणि वयही जवळजवळ 84-85 वर्षाचं झालेलं होतं आणि आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करणंही शक्य नाही. आणि ज्या वेळेला त्या स्वातंत्र्यवीराला, क्रांती सूर्याला असं जाणवलं की या देहाचा या समाजासाठी, राष्ट्रासाठी आता काहीही उपयोग होणार नाहीये, तर जगून काय उपयोग. पण आयुष्यभर मृत्यू सोबत असताना सुद्धा तो घाला घालू शकलेला नव्हता, इतका मृत्यूच घाबरत होता असं माझी स्वतःची भावना आहे. त्यामुळं त्याला आवाहन केल्यानंतर सुद्धा 2 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत सावरकर मृत्यूला निमंत्रण देत होते. मृत्यू त्यांच्या आसपास फिरत होता, कारण निमंत्रण तर दिलेलं होतं, पण मृत्यूनी त्यांना स्वीकारलं नव्हतं. इतकं मोठं धैर्य, म्हणजे त्या दिवसांची. मी हे का बोलतोय,